आगामी महापालिका निवडणुकीसाठी बैठक सत्र सोमवारी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक रमेश चैनीथला यांच्या उपस्थितीत बैठक होणार। मला पाडण्यासाठी भाजपने 5 कोटी दिले। आगामी निवडणुकीत भाजपला एकही जागा नाही। आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचा मित्र पक्षावर आरोप। बिहार विधानसभेसाठी एनडीएचं जागा वाटप जाहीर। भाजप 101 जागा तर जेडीयू 101 जागा लढवणार, तर एलजेपी पक्ष 29 जागा, आरएलएम पक्ष 6 जागा लढवणार। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची यादी जाहीर। यादीत गुलाम मोहम्मद मीर यांचा समावेश उल्लेखनीय। मुस्लिम उमेदवाराला संधी दिल्यानं भुवया उंचावल्या। ऑपरेशन ब्ल्यू स्टार राबवण्याची पद्धत चुकीची होती। शीख धर्मीयांच्या भावना दुखावल्यानं इंदिरा गांधींची हत्या। पी चिदंबरम यांचं खळबळजनक वक्तव्य। ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी सुरूच, दोघांमध्ये मातोश्रीवर 2.5 तास भेट। कोणतीही प्रतिक्रिया न देता राज ठाकरे शिवतीर्थकडे रवाना। एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार बैठक। सोमवारी 1 वाजता मुंबई सेंट्रल येथे पार पडणार बैठक। रवींद्र धंगेकरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू। सरकारनं कायदा सुव्यवस्था सुधारण्यावर लक्ष द्यावं। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर रोहित पवारांचं वक्तव्य। रोहित पवारांच्या आजूबाजूला शेकडो गुन्हेगार। 2019 मध्ये रोहित पवार निलेश घायवळच्या मदतीनं आमदार। गोपीचंद पडळकरांचे रोहित पवारांवर गंभीर आरोप। पुण्यात जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या तीनही नेत्यांमध्ये चर्चा। मंत्री दत्ता भरणेंना नवी जबाबदारी। राष्ट्रवादीच्या धाराशिव जिल्हा संपर्कपदी खरं तर दत्ता भरणेंकडे त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। भरणेंच्या नियुक्तीमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह। नाशिक सातपूर गोळीबार प्रकरण, आरोपी प्रकाश लोंढेंच्या कार्यालयात सापडलं भुयार। भुयारात अनधिकृत कामे सुरू असल्याचा पोलिसांना संशय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।